तर राम राम पब्लिक. सकाळी सकाळी डायरेक्ट लाईनीला उभं राहावं लागत आणि त्यात काका आले. काकाने लाईन पाहून डोक्याला हात लावला आणि मफलर गोळा केली. मग काय त्यात ही मांजर बघा कसं झोपेल होतं. आम्ही सकाळी 6लाच उठायचं आणि यांचं भारी भाऊ 8 वाजे लोक जागायचं. त्यात हे दुसरं तर नाही, त्यांनी 6लाच जागेलं होतं. त्यात मला माझं पण दिसलं. आणि त्यात दिदी बघा आज सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा चालू होती आणि तिला विचारलं मी नेमकं काय करते तर ती बोलत होती का म्हणे सकाळी सकाळी म्हणे सूर्यनारायणाला नमस्कार घालते. मग प्रतीकला विचारलं. प्रतीक म्हणे मी पण घालतो की म्हणे. म्हटलं कधी? हे बघ म्हणे आता हे बाई झालं म्हटलं. मग तिकडून आलो भाऊ आंघोळ विंगोळ करून आला आणि बोलतोय की म्हणे चला आपण कुठेतरी फिरून. म्हटलं कुठं रे? म्हणे दुबई. मग काय भावांनो त्याच्यासोबत पण गेलो. त्याच्यानंतर आपल्या गाडीचं काम करायचं होतं वेरडिंगचं, कारण की भरपूर ठिकाणी गेली होती वेरडिंग. मग काय आम्ही दादा का आलो डायरेक्ट का वेरडिंगचं कामाला भिडलो. मग त्यांनी वेरडिंग बिल्डिंग आपल्याला एकदम प्रॉपर करून दिली. त्यात आपण आलो हॉटेलवर येऊन डायरेक्ट आपण गाडीचे नट बिट ताईटच करत होतो. त्यात नामू पण येऊनच गेला. मग काय तिकडून आलो दिंडरीला आलो. आपल्याला गाडीचं परत काम करायचं होतं, कारण की आज सुट्टीच होती तर पूर्ण कामच करायचं होतं. आणि त्यात नंबर इतके होते डायरेक्ट घेतलं झोपून. मग काय इकडं वन विभागाची गाडी पण आली होती. मग नंतर कसा मासा माझा नंबर पण लागला, काम पण घेतलं करून. मग काम बिम झाल्यानंतर डायरेक्ट दिंडरीतून जसा रवाना केला डायरेक्ट घराच्या दिशेला, कारण की भावांनो टाइम तर एवढा झाला होता. त्याचा विषय असा झाला का आपल्या गाडीच्या टायरची हवा पण कमी होती. आता काय हवा बिवा मारतो ना आलो दूध घालायला. भेटू उद्या.